आमच्याकडे काय मोहिते पाटील सांगतील ती म्हणजे त्यांचा आदेश आत्तापर्यंत सगळ्यांनी मानला आहे. गावात तर जास्त करून म्हणजे त्यांची कामं बी तशी आहेत. कुठल्या गोष्टीला काय नकार नसतो. बारीक मला कुणापासून जरी फोन केला तरी ते काम होतं. आणि आम्ही कट्टर मोहिते पाटलाची माणसं असल्यामुळं विरोधकाचा विचार आम्ही करतच नाही. पण आता जानकर साहेबाचे पुत्र आहे तुमच्या निवडणुकीत आहे ना, पण ती एकत्रच पार्टी मोहिते पाटलांचा आदेशच आहे की त्यांना निवडून द्या. त्यामुळं आता गटतट काय बघायचा विषय नाही ना. एकत्र येणं काय नाराजी नाही काय सुद्धा नाही नाराज. एक नंबर सगळंच आहे. सगळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते काम करतात. हो सगळे व्यवस्थित चाललंय. आता माझ्या आमदारांच्या पत्नी विरोधात आहेत. हां काय टफ फाईट होईल का? नाही फाईट टप नाही होणार. बर एक साईडने सगळं होईल. कोणाच्या? मोहिते पाटील. बर काय एवढं विशेष काय मोहिते पाटलाला मानणाराच वर्ग आहे तेवढा. काय काम तुम्हाला प्रामुख्याने सांगता येतील तुमच्या गटातले? नाही कामं होऊ नाही होऊ त्याचा विषय नाही. बर फक्त आम्ही मोहिते पाटीलच फक्त ब्रँड आहे. बर बाहेर जेव्हा कसं आहे मोहिते पाटील असू द्या जानकर असू ती कशी केली तरी ह्या तालुक्यातली माणसं आहेत. त्यांचा जन्म ह्या तालुक्यात झाला आहे ती. आणि आपल्या घरातला माणूस आपल्यासाठी काय ना काहीतरी करतोच. म्हणजे आपल्या वैयक्तिक कुटुंबात बनलं तरी. मग आज बाहेरचा माणूस आला तर किती केलं तरी तुम्ही त्यांना कुठपर घ्यायचं, घरात उंबऱ्यापर्यंत घ्यायचं का उंबऱ्याच्या आत घ्यायचं ही जनता ठरवते ना. जसं मोहिते पाटलाला जाऊन बंगल्यावर बोलता येतं आम्हाला ही अडचणीच, तसं जास्त नाना बोलता येतं. काय बाहेरच्या माणसावर लय राग आहे? काय काय नेमकं त्यांनी? रागाचा विषय नाही. BJPचं आम्हाला ती पहिल्यापासून पटतच नाही. त्यांचं जी काय ह्याच्यापासून शेतकऱ्यांबद्दल ह्याच्याबद्दल आक्रोश आहे जनतेमध्ये. आज तुम्ही मला सांगा मुख्यमंत्री ठाकरे होते त्यावेळेस त्यांनी एका मिनिटात त्यांनी कर्जमाफी सगळं केली होती. आज कर्जमाफीचा निर्णय नुसता झुलवत ठेवला आहे. विचार करण्याचा निर्णय घ्यात शेतकरी असे देश उधळायला लागले. मग का म्हणून BJPचा माणसाने विचार करावा इथपर्यंत लोकांचं मत आहे. आणि ते 100% खरं आहे. धर्मपुरीच्या बाजू मला मैत्रीच्याच बाजूने आहे सगळं. कशामुळे? कारण आम्ही मैत्रीचीच माणसं आहे. हां आमच्या काटकरवाडी ही सगळे मैत्रीचीच माणसं आहे. धर्मपुरी बरीच माणसं पूर्वी दादापासून आहे ती, त्यामुळं प्रश्नच येत नाही बदलायचा. काय काय कामं केली मोहिते पाटलांनी? काय करू ना तर नाही करू, पण आम्ही मोहिते पाटलाची माणसं, बाकी आम्हाला काही विचार करायची गरज नाही. आता त्यांच्याबरोबर जानकर साहेब आहेत आणि त्यांचा मुलगा तुमच्या गटात उभा आहे. हो आहे की. आता मग आम्ही त्यांनाच मतदान करणार. दोघं एक झाल्याचा चांगला परिणाम होईल का? हो 100% आलेत म्हणून समजा. बर असं मी सांगतो, मग तुम्ही मला परत विचारा. पण माझ्या आमदाराच्या पत्नी आहेत ते विरोध असू द्या, काय नाही किंमत. ते इथले बेडातले आपल्या कुठल्या माळशिरस तालुक्यातल्या आहेत त्या. बर हां तुम्ही सांगा बरं. तुम्ही दहेगावचं आहे आणि मी धरमपुरीचं आहे. तुम्हाला धरमपुरीला माणसं मतदान करणार का? दहेगावच्या माणसाला, धरमपुरीलाच माणसाला करणार. तो आपला नेता आहे, आपला तालुका आहे, आपली माणसं आहेत. आपण कसं दुसऱ्याला मतदान करू? पण ही तुमचं मत आहे असं सगळ्या गावकऱ्याचं तालुक्याचं? 50% तरी लोक असणार की 50. तसं कसं आले म्हणतात ते, त्यांना सुद्धा मतदान करणारे लोक आहेत. मी म्हणत नाही की नाहीचं नाही, करणार की. पण तसं जास्त धरमपुरी कामाच्या बाबतीत कोण सरस वाटतंय तुमचं आता एवढ्या? आता आपण बरं काय बघा, आपण राजकीय माणूस नाही, बरं, त्यामुळे आपल्याला त्यातला काय जास्त अनुभव नाही. आपण शेती करतो, प्रपंच आपण बाकी असते, राजकारण करत नाही, गावात बी करत नाही आणि बाहेर बी करत नाही. आता निकाल कसा लागेल? आता मोहिते पाटलाचा निकाल लागणार आहे, ध्यानात ठेवा. कुणी का असणार, काय फरक पडणार नाही? काय फरक पडणार नाही का? हा मोहिते पाटलाचं कार्य आहे. माणूस आपल्या तालुक्यातला आहे, आपला माणूस आहे. माणूस ती तर बघते का नाही, अडाणी माणूस किंवा आणखीन तुम्ही 4 रुपये घेऊन देणारी माणसं ती म्हणणार की हो तिकडं द्या पैसे करा, असं होणार नाही. आपला तालुका कशाला केला, आपली माणसं कशाला केली ती जीवाभावाला मागं पुढं होणार की आपली माणसं का नाही होणार? हां बऱ्यापैकी चांगले. कुणासाठी? आम्ही जानकर साहेबांकडून आहे. बर काय जानकर साहेबाचा मुलगा उभा आहे आता? हो का, आमची फक्त एकच इच्छा आहे, त्यांनी प्रगती केली, आम्ही त्यांना सपोर्ट करणार शेवटपर्यंत. लाडक्या बहिणीचं 1,500 रुपये घेऊन कुठपर्यंत पुरणार आहेत? नवऱ्याच्या खिशातलं काढतात तर नवऱ्या बायकांना देतात. ते आम्हाला तसलं काही नको. आमची मुलं शिकतात, करतात, आम्हाला पाठिंबा हवा आहे. आम्हाला आपलं सगळं पाठिंबा दिला तुम्ही. आम्हाला जिथल्या तिथं तुम्ही बाबा आमची कुठं कामं अडकली ती कामं करून दिली. आम्हाला एवढं केलं तर आम्ही त्यांना सपोर्ट करणारच आहे आणि आमचा फुल सपोर्ट आहे त्यांना, तसं काही सुद्धा नाही आहे. कोण तुमची कामं करेल असं वाटतं? तुमचा विश्वास कोणावर आहे? हो का, मेन आमचं विजयसिंह मोहिते पाटील. बरं, आम्ही अजून एकदा सुद्धा बदललो नाही राष्ट्रवादीसाठी. मग त्याच्यासाठी आम्ही जानकर साहेबांना
आम्ही वोटिंगच करणार आहे आणि त्यांना निवडून पण आणणार. काय वातावरण जिल्हा परिषदेला नाही आहे व्यवस्थित आहे. कुणासाठी व्यवस्थित आहे? आमच्याकडं तुतारीच बरं, कशामुळे पवार साहेबांची तुतारी. कशामुळे पण? आहेच भरपूर कामं केलेत, रोजगार उपलब्ध मिळाला. पण आता महिला म्हणून संस्कृतीत आहे उभ्या आहेत. हो. मग काय महिलांचा कल काय आहे एकंदरीत? नाही तुतारीच इकडं. काय काम काय तुम्हाला सांगता येतील प्रामुख्यानं तुतारीवाल्यांनी केलेले? लाईटीची कामं भरपूर केलेत, रस्ता आम्हाला उपलब्ध करून दिला. धर्मपुरीत खड्डे हे होते ते सगळे रस्ते पूर्ण केलेत बर. आणि पाण्याची पण सोय चांगली आहे.